बाळाला एक दिवस ताप आला की लगेच मेडिकलवर जाऊन पटकन गुण येईल असं भारी औषध द्या असं सांगता. अभिनंदन, तुम्ही स्वतःच्या हाताने मुलाची प्रतिकार शक्ती संपवताय. लहान मुलांमधला 90% ताप हा व्हायरल असतो आणि निसर्गाचा नियम आहे की व्हायरस शरीरातून जायला 3 ते 5 दिवस तर कधी 7 दिवस लागणारच. त्यावर जगातलं कोणतंही अँटीबायोटिक काम करत नाही. ताप हा आजार नाहीये, शरीर व्हायरसशी लढतंय याचा पुरावा आहे. पण आपल्या घाईमुळे त्या 2 दिवसांच्या शॉर्टकटसाठी आपण बाळाच्या पोटात अँटीबायोटिक्स ओततो. परिणाम, पोटातले चांगले बॅक्टेरिया खतम आणि पुढे जाऊन खरंच जेव्हा गरज पडेल तेव्हा कोणतंही औषध लागू पडणार नाही. हो, जर निमोनिया, युरिन इन्फेक्शन किंवा इतर कुठलंही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक जीव वाचवतं आणि त्याचा पूर्ण कोर्स करावाच लागतो. पण प्रत्येक साध्या तापात अँटीबायोटिकची गरज नाही. मूल खेळतंय, पाणी पितंय, तर फक्त पॅरासिटामॉल, भरपूर विश्रांती, योग्य हायड्रेशन आणि 2 दिवस धीर धरा. बाळाला अचानक रात्री ताप आला तर काय करावं हे विसरू नये म्हणून हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा. पुढच्या वेळेला चिठ्ठीत अँटीबायोटिक दिसलं तर डॉक्टरांना थेट विचारा की व्हायरल आहे की बॅक्टेरियल. अनावश्यक औषधं पाजून मुलांची प्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या आपल्या जवळच्या पालकांना ही चूक थांबवण्यासाठी आत्ताच शेअर करा. पुढच्या वेळेला मुलाला ताप आल्यावर तुम्ही 2 दिवस धीर धरणार की लगेच मेडिकलवर पळणार? तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगा.